श्रोतेहो, आज बुद्ध पौर्णिमा. भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. तर आज आपण त्यांच्या संदेशाविषयी जाणून घेऊया. ऐकूया कालातीत बुद्ध विचार, डॉक्टर मिनल कातर्णीकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. दया, क्षमा आणि प्रेमाचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध. दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, मानवतेचं मूल्य स्वीकारावं, असं शांततामय जगण्याचं सूत्र सांगणारे भगवान गौतम बुद्ध. त्यांच्या विचारांचा मागोवा आज आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर मिनल कातर्णीकर यांना. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मिनल कातर्णीकर या मुंबई विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापक आहेत. 20 वर्षाहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव त्यांच्यापाशी आहे. ज्ञानमीमांसा, भारतीय तत्त्वज्ञान, जैन विचार आणि बौद्ध विचार हे त्यांचे अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. त्यांची आजवर 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि 55 संशोधनपर लेखही प्रकाशित झालेत. PhD आणि MPhil विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक म्हणून, गाईड म्हणूनही त्या कार्यरत आहेत. अनाम प्रेम या संस्थेशीही त्या जोडलेल्या आहेत. भगवान गौतम बुद्धांनी हा असा अनाम प्रेमाचा संदेश जगाला खरं तर दिलेला आहे. तर त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. मिनलताई, मुळात बुद्ध तत्त्व हे बुद्धीशी जोडलेलं गेलेलं आहे. ज्ञानाचा प्रकाश हा बौद्ध विचारांचा गाभा म्हणायला हवा. तर आज गौतम बुद्धांच्या या विचाराविषयी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मुळात बौद्ध धर्माची प्रमुख शिकवण आणि त्याचा इतिहास, इथून आपण सुरुवात करूया. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण बुद्ध विचारांचा आणि त्याचा ज्ञानाशी असणाऱ्या संबंधाचा विचार करत आहोत. ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. याचं कारण बुद्धाच्या चरित्रामधले अनेक प्रसंग आपण इतिहासात अभ्यासतो आणि हल्ली आपल्या गुगल बाबांच्या कृपेने अशी सगळी ऐतिहासिक माहिती, तथ्यात्मक माहिती उपलब्ध असते. परंतु विचारांचा गाभा आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्या शिकवणीकडे आपल्याला जावं लागतं. आणि अनेक काळापूर्वी, म्हणजे किती दीर्घ काळापूर्वी, जवळजवळ 2.5 सहस्त्रकांहून पूर्वी हा जो एक महात्मा होऊन गेला आणि त्यांनी दुःखकेंद्री विचार आपल्यासमोर मांडला, त्याचं खरंच मर्म समजावून घेणं हे आवश्यक आहे. आपण सगळेच जाणतो की बुद्धाची सगळी शिकवण ही त्याच्या 4 आर्य सत्यांमध्ये समाविष्ट आहे. आणि ती 4 आर्य सत्य थोडक्यात सांगते, म्हणजे पाली भाषेमध्येच ते म्हणतात तसं: दुःख, दुःख निदान, दुःख निरोध आणि दुःख निरोध मार्ग. अशा पद्धतीने त्यांनी ही 4 आर्य सत्य सांगितली की मनुष्याचं आयुष्य हे दुःखपूर्ण आहे. दुःखापासून त्याला लांब जाता येत नाही. आणि मग या दुःखाचं विश्लेषण त्यांनी अगदी एखाद्या कुशल सर्जनप्रमाणे केलं. हे त्याचं फार महत्त्वाचं योगदान आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे दार्शनिक भाषेत आम्ही असं म्हणतो की सगळा प्रथम बुद्धीचा आविष्कार, बुद्धीचा तो हुंकार आपल्याला या 4 आर्य सत्यांमध्ये दिसतो. अरे वा. त्यामुळे आपलं मूळ रोग काय आहे, रोगाची कारणं काय आहेत, त्या कारणांवरती काही उपाय असू शकतील का, आणि मग त्याच्याकडे जाण्याचा मार्ग कुठला, अशा इतक्या बुद्धिवादी पद्धतीने त्यांनी मानवी आयुष्याचं विश्लेषण केलं. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन आहे याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण आध्यात्मिक दृष्टीने मानवी आयुष्याचं विश्लेषण करणारे अनेक दार्शनिक आपल्या भारतात आणि जगातही होऊन गेले. परंतु जिवंत मनुष्य, हाडामासाचा मनुष्य आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या या सगळ्या समस्या, ह्याचा वेध आपल्याला कसा घेता येईल, हा इतका एक मानव केंद्री विचार आपल्याला बुद्धाच्या विचारांमध्ये दिसतो. त्याच्यावरती अनेकदा असा आक्षेप घेतला जातो की निराशावादी तत्वज्ञान आहे, कारण मानवी आयुष्य केवळ दुःखमयच नाही. हो, म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही आनंदाचा शोध सतत घेत राहा आणि जग आनंदाने भरलेलं आहे. मात्र गौतम बुद्ध म्हणतात की दुःखमय आहे, दुःखाचं कारण शोधा. आणि ते त्याचं विशेष आहे की आपण सगळेच जण दुःखाचा अनुभव घेत असतो, परंतु ते कुठेतरी मान्य करण्याची आपली तयारी नसते आणि आपण समोर नसलेल्या किंवा भविष्यात कधीतरी आपल्याला हाती येईल अशा आनंदाच्या मागे लागत असतो. पण या कुठल्या तरी अशा म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्याची जी मानवी वृत्ती आहे, त्याच्यावरती बुद्धांनी नेमकं बोट ठेवलंय. जे आहे ते स्वीकारा, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, असा एक खूप
परत तो बुद्धी केंद्रित विचार त्यांनी आपल्याला दिला. आणि म्हणून मग दुःखाची कारणं काय आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय याचंही त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. एक विशेष म्हणजे दुःखाची कारणं शोधताना त्यांनी कुठल्या जगातल्या गोष्टींकडे बोट दाखवलं नाही, की इथे वादळं झाली, भूकंप झाला म्हणून दुःख होतंय किंवा युद्ध झाली म्हणून दुःख होतंय, असं नाही. तर या सगळ्या दुःखांचं मूळ हे आपल्या मनामध्ये आहे. तुमच्या आतच शोधा. आतच शोधायला हवं, कारण आपली अनिवार्य तृष्णा, सतत कशाच्या तरी मागे धावत जाण्याची आपली अनिवार्य इच्छा आणि आपलं अज्ञान, जे आपण नाही आहोत ते आपण आहोत हे समजण्याचं आपलं अज्ञान, याच्यामधून दुःखाला वाव मिळत असतो आणि दुःख अनेक पटींनी वाढत असतं. तेव्हा जर दुःख आवरायचं असेल किंवा दुःखावर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्या मनावरच नियंत्रण मिळवायला पाहिजे. बुद्धाकडे जसं आपण एक वैज्ञानिक किंवा कुशल सर्जन म्हणून बघू शकतो, त्याप्रमाणे त्याच्याकडे मनोवैज्ञानिक म्हणून सुद्धा बघता येतं. आणि आजच्या काळामध्ये ती खूप मोठी गरज आहे. डिप्रेशन किंवा अनेक प्रकारचे मानसिक आजार आज आपण अवतीभोवती बघतो. त्या निराशेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी बुद्धांनी मानवी मनाचं जे विश्लेषण केलंय ते खूप मोलाचं आहे. हे अद्भुत आहे नाही का? म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी माणसाचा विचार करणं आणि तो शास्त्रीय पद्धतीने मांडणं, अगदी हे खरंच खूप विशेष आहे, खरंच विशेष अनोखं आहे. नेपाळमधल्या लुंबिनी इथे भगवान गौतम बुद्धाचं जन्मस्थान मानलं जातं आणि पुढे संपूर्ण भारतभर त्याचा प्रचार प्रसार होत या विचारांचा पुढे आशियाई देशांमध्ये प्रसार झालेला आपल्याला दिसतो. तर बौद्ध धर्माचं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मुख्यतः दुःख शोधून दुःख दूर करणं हा एक भाग झाला. आणखी काय काय शिकवण सांगता येईल? बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर किंवा म्हणजे भारतामध्ये आजच्या घडीपर्यंत बौद्ध विचाराचा जो विकास होत गेला त्यामध्ये अनेक ठळक गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे ती 4 आर्य सत्य, पण तिथे ते शेवट नाहीये. म्हणजे केवळ आर्य अष्टांग मार्ग सांगून गौतम बुद्ध थांबलेले नाहीत. प्रज्ञा, शील, समाधी या तिन्हींना कवेत घेणारा आर्य अष्टांग मार्ग हा केवळ मार्ग आहे आणि त्याचं अंतिम ध्येय जे आहे ते निर्वाणाचं आहे. आणि निर्वाण म्हणजे काय? तर केवळ दुःख समाप्ती, म्हणजे मन तुमचं शांत होणं ही निर्वाणाची अवस्था आहे. तर एक आदर्श म्हणून बघितला तर निर्वाण हे मानवी आयुष्याचं ध्येय आहे. परंतु सर्वसामान्य मनुष्य खरंच निर्वाणापर्यंत जाऊ इच्छितो का? म्हणजे त्याला त्याची बुद्धीची किंवा त्याच्या अंतरात्म्याची एवढी झेप असते का? सर्वसामान्य माणसांना या विचारामध्ये काही मार्गदर्शक तत्व आहेत की नाही असा जर विचार केला तर ब्रह्मविहार म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या 4 भावनांचा गौतम बुद्धांनी आपल्याला जो संदेश दिला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज बौद्ध विचारांचे प्रख्यात प्रणेते आदरणीय दलाई लामा त्यांच्या सगळ्या व्याख्यानांमधून आपल्याला या मेत्ताबद्दल अनेक प्रकारे सांगत असतात. त्याचं मूळ तिथेच आहे. ती जी ग्रेट कंपॅशन, महाकरुणा ही जी आहे ती, आणि मैत्री म्हणजे सगळ्या जगाबद्दलचा एक प्रेमभाव, हे खूप आवश्यक आहे. नंतर आपण बघूच की बौद्ध धर्म जो भारताबाहेर गेला आणि त्या विचारांचा जो जगभर प्रसार झाला त्यामध्ये सुद्धा कुठल्याही आक्रमणातून किंवा राजकीय मार्गाने तो बाहेर गेला नाही, तर केवळ प्रेमाचा संदेश घेऊन आणि केवळ करुणेच्या तत्वाचा प्रसार करण्यासाठी म्हणून तो शांततामय मार्गाने गेला आणि त्या शांततामय मार्गाने त्यांनी जग पादाक्रांत केलं. तेव्हा सामान्य मनुष्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे की आपण सगळ्या जगाबद्दल प्रेमभाव ठेवला पाहिजे. आपल्या मनामध्ये सगळ्यांबद्दल करुणा असली पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आणि एवढं सगळं करून आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल एक तटस्थ भाव असला पाहिजे. ही शिकवण खूप मोलाची आहे. वा. कुठलाही विचार हा एका ठिकाणी न थांबता त्याच्यामध्ये अनेक इतरही गोष्टी येऊन सामील होत असतात आणि त्यातून त्याचा विकास अधिक होताना आपण पाहतो. तसंच बौद्ध धर्माच्या बाबतीतही किंवा बौद्ध विचारांच्या बाबतीतही सांगता येईल का? नक्कीच सांगता येईल. बुद्धाचं व्यक्तिमत्वच इतकं मनोहारी होतं आणि अनेक पैलू त्याच्यामधून लोकांसमोर आले की हा प्रसार होत जाताना लोकांनी आपल्याला जे सोयीचे असतील ते पैलू त्याच्यामधून, सोयीचे म्हणजे व्यावहारिक अर्थाने सोयीचे असं नाही, तर त्यांना जे भावले ते पैलू त्याच्यातून त्यांनी उचलले आणि त्या पद्धतीने बौद्ध विचारांचा सुद्धा विकास होत गेला. म्हणजे आज जर बघितलं तर
थेरवाद, महायान, वज्रयान त्याची 3 वेगवेगळी अंग आहेत किंवा त्याच्या 3 वेगवेगळ्या शाखा आहेत असं म्हणता येईल. हां. वज्रयान हा तंत्राशी संबंधित भाग आहे. बुद्ध विचारांच्या दृष्टीने थेरवाद आणि महायान या 2 पैलूंवरती आपण लक्ष केंद्रित करू. तर याच्यामध्ये आपल्याला बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य 2 पैलू दिसतात. एक म्हणजे ध्यानमग्न अवस्थेतला बुद्ध, आणि तो आपल्या ध्यानाच्या आनंदामध्ये अतिशय चूर होऊन गेलाय आणि तो त्या समाधी अवस्थेचं खूप त्याच्यामध्ये तो मग्न झालेला आहे असा बुद्ध. हा बुद्ध जो आहे हा ईश्वर नाहीये पण मनुष्य आहे, आणि अत्यंत ज्याचं आत्मिक उन्नयन झालेलं आहे असा हा मनुष्य आहे. हा प्रेषितही नाहीये पण मार्गदर्शक आहे. तेव्हा असा जो बुद्ध आहे ती प्रतिमा ही थेरवाद बौद्ध परंपरेमधून आपल्या समोर येते. थेरवाद याचा अर्थ आपण असं म्हणू की ते पूर्वी हीनयान असं म्हणत असत. बौद्ध धर्माचे जे 2 पंथ झाले त्याच्यामध्ये हीनयान आणि महायान, पण नंतर तो शब्द हीनयान हा बदलून त्याला श्रावकयान असंही म्हटलं जातं, आणि मुख्यतः तोच थेरवादी बौद्ध विचार या नावाने प्रसिद्ध आहे. तर या थेरवादी परंपरेमध्ये बुद्धाची ही प्रतिमा आहे. हा जो थेरवादी विचार हा दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये खूप पसरला. हा सुरुवातीच्या काळामध्ये पसरला, म्हणजे सम्राट अशोकाने जेव्हा आपल्या मुलांना बुद्ध विचारांच्या प्रसारासाठी पाठवलं तेव्हा जो प्रसार झाला तो या थेरवादी विचारांचा झाला, आणि समुद्रमार्गे श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया अशा देशांमध्ये याचा प्रसार झाला. बरं. अगदी तरुण वयामध्ये भगवान गौतम बुद्धांनी ध्यानमग्न अवस्था तिथून समाधीकडे जाण्याचा मार्ग हा त्यांना गवसला होता. आणि महायान हा त्यांचा विचार काय आहे त्याविषयी? महायान हा ज्याला इंग्रजीमध्ये ग्रेटर व्हील असं म्हटलं जातं, आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय ही जी आपल्याला सगळ्यांना परिचित असणारी घोषणा आहे, आमचं आकाशवाणीचं ब्रीद वाक्य आहे. नक्कीच तो विचार हा महायान बौद्ध विचारांशी खूप घनिष्ठतेने संबंधित आहे. या महायान परंपरेमध्ये बुद्धाची प्रतिमा अशी आहे की तो लोकांच्या दुःखामुळे व्यथित झालेला आहे, आणि त्या दुःखांना दूर करण्यासाठी त्याची तळमळ सतत चालू आहे. म्हणजे एका परीने बुडते हे जन देखवे ना डोळा अशी तळमळ त्याच्या मनामध्ये आहे, आणि त्यामुळे लोकांची सगळी दुःख आपल्या मार्गदर्शनाने किंवा आपल्या शिकवणीने किंवा कुठलाही मार्ग आपण हे करून ती दुःख दूर करावीत अशी तळमळ त्याच्या मनामध्ये आहे. याच्यामध्ये सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं ही तळमळ आहे, आणि इथे आपल्याला बोधिसत्व ही संकल्पना दिसते. कुठेतरी एक ते ईश्वरीकरण झालेलं आहे गौतम बुद्धाचं, जे आपल्याला थेरवादामध्ये अजिबातच दिसत नाही. थेरवादामध्ये आपण सगळेजण म्हणजे प्रत्येक बुद्ध ही कल्पना आहे की आपल्या प्रत्येकामध्ये बुद्ध होण्याची क्षमता आहे. महायानामध्ये तो बोधिसत्व आपल्या सगळ्या दुःखांचं हरण करतो असा विचार आहे. तर ही महायान ह्याच्यामधली बुद्धाची प्रतिमा आहे, आणि हा जो पूर्ण करुणामय बुद्ध आहे तो महायानाचं एक प्रतीकच आहे त्यांचं. त्याच्यामधून विश्वातल्या सगळ्या घटकांची सेवा किंवा सगळ्यांच्या मुक्तीचा संदेश अशी तत्व महायान परंपरा आपल्याला देऊ इच्छिते. यांचा प्रसार हा विशेष करून पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये झाला, जसं चीन, जपान, नेपाळ, तिबेट, कोरिया या देशांमध्ये आपल्याला हा महायान बौद्ध धर्म दिसतो. आदरणीय दलाई लामा हे प्रामुख्याने महायान बौद्ध परंपरेशी संबंधित आहेत. अर्थात त्या व्यक्तिमत्वामध्ये असे भेदभाव काही फारसे राहिलेले नाहीत, तर त्यांना तो बुद्ध विचार हाच सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. भारतात सुद्धा आपल्याकडे विशेषतः आपण ईशान्य भारतात पाहिलं पूर्वांचलाकडे, तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक बौद्ध मठ पाहायला मिळतात, आणि तिथे हे बौद्ध परंपरा, बौद्ध तत्वज्ञान हे अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा भिक्खू म्हणून तिथे उदयाला येताना दिसतात आणि या मार्गाने जाताना दिसतात. या विचारांचा प्रसार हा तुम्ही म्हणालात तसं आशिया खंडामध्ये झाला, तसा तो अन्यत्रही दिसतो का? आज 20व्या शतकाचा विचार केला तर आपल्याला जगभर बौद्ध धर्माचा प्रसार झालेला दिसतो. म्हणजे एक आपल्या थोडंसं वेगळ्या संदर्भात जाऊन सांगायचं म्हटलं तर संशोधनामध्ये सगळ्यात जास्त संशोधन ज्या धर्मावर किंवा ज्या तत्वज्ञानावर झालं असेल तो बौद्ध धर्म आणि बौद्ध तत्वज्ञान आहे. अनुयायी त्यांचे किती आहेत ती संख्या सांख्यिकीकडून आपल्याला मिळेल, पण त्या अनुयायांचा आणि या संशोधनाचा असा प्रत्यक्ष संबंध जोडण्याची काही गरज नाही. इतकं म्हणजे बौद्ध नसलेले सुद्धा
लोक बौद्ध धर्म काय आहे, त्याची शिकवण काय आहे आणि बौद्ध तत्वज्ञान काय आहे याच्याबद्दल उत्सुकतेने आपल्याला वाटचाल करताना दिसतात. वा. आणि दीक्षा न घेता सुद्धा बौद्ध जीवन मार्गाचं पालन करणारे असे अनेक लोक आपल्या अवतीभोवती असतातच. बरं. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या विचारांमधून स्त्रियांविषयी काय सांगितलंय? तुम्ही मग भिक्षू संघाचा उल्लेख केला आणि त्याला धरूनच मी थोडंसं पुढे जाते की अगदी प्राचीन काळापासून बौद्ध धर्माचे अनुयायी जे आहेत हे भिक्षूंच्या रूपामध्ये आपल्याला भारतभर वावरताना दिसले. याचं एक मुख्य कारण म्हणजे तो श्रमण मार्ग आहे की संन्यास घेणं हाच मोक्षप्राप्तीचा आदर्श मार्ग, असं जे एक व्यापकपणे श्रमण मार्ग जो मानतो त्या परंपरेचा बौद्ध विचार हा एक भाग आहे. आणि बुद्धांनी स्वतः सुद्धा संन्यासच घेतला. त्याने सर्वसंग परित्याग करून सत्याचा शोध घेतला आणि तो भिक्षू झाला. भिक्षुणी संघ हा बौद्ध परंपरेचा एक अनिवार्य घटक आहे. पण त्याची एक गंमत आहे, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये बुद्धांनी भिक्षुणींना परवानगी दिली नाही, म्हणजे स्त्रियांना संन्यास घेण्याची परवानगी दिली नाही. त्याची कारणं खूप विशेष आहेत, म्हणजे मजेदार आहेत. त्यांनी असं कुठेतरी, म्हणजे हे खूप प्रचलित त्याचा उद्गार आहेत की जो संघ 1000 वर्षांपेक्षा जास्त वर्ष टिकू शकेल तो भिक्षुणी संघामुळे 500 वर्षामध्ये नष्ट होईल, असं त्यांनी म्हटलं. आता हे नेमकं काय होतं, म्हणजे स्त्रियांना विरोध हा कशामुळे होता किंवा स्त्रियांनी मोक्षमार्गामध्ये येण्यासाठी विरोध हा कशामुळे होता? त्यांच्या कुवतीबद्दल शंका होती की आणखीन काही कारण होतं? समाजशास्त्रज्ञ, धर्माचे अभ्यासक या घटनेचा खूप गांभीर्याने विचार करतात, त्याच्यावर अनेक प्रकारचं लिखाणही झालेलं आहे. पण नंतरच्या काळात मात्र त्याची जी मान्य माता गौतमी हिच्या आग्रहामुळे त्यांनी भिक्षुणी संघाला परवानगी दिली. आणि आज आपण बघतोय की ते बुद्धवचन काही फार सत्यात उतरलेलं नाही. आज सुद्धा धर्म आहे, संघ आहे आणि बुद्ध विचार तितकाच जोमाने फोफावतोय. तेव्हा भिक्षुणी संघ हा बौद्ध परंपरेचा एक खूप आश्वासक घटक आहे. भिक्षुणींनी खूप प्रकारचं आध्यात्मिक साहित्य किंवा इतरही प्रकारचं साहित्य निर्माण केलं. आणि बौद्ध साहित्यामध्ये, म्हणजे जे सगळं लिखित साहित्य आहे त्याच्यामध्ये या थेरी गाथा या नावाने ते प्रसिद्ध आहे. आणि त्याचे असे व्हॉल्यूम्स होतील इतक्या प्रचंड संख्येने, प्रचंड प्रमाणात ते उपलब्ध आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे बौद्ध परंपरेच्या समकालीन ज्या 2 परंपरा आहेत, हिंदू आणि जैन, त्याच्यामध्ये स्त्रियांनी लिहिलेलं असं काही साहित्य आपल्याला फारसं उपलब्ध दिसत नाही त्या प्राचीन काळामध्ये. आणि त्यामुळे थेरी गाथांचं ऐतिहासिक महत्त्व आहे, तात्विक महत्त्व आहे आणि अर्थात आध्यात्मिक महत्त्व तर आहेच. या सगळ्या भिक्षुणी अर्थात आध्यात्मिक आयुष्यच व्यतीत करत होत्या. मोक्षाशिवाय त्यांना दुसरा कुठलाही वेगळा उद्देश नव्हता जीवनाचा आणि त्याच्यासाठी त्या भिक्षुणी झालेल्या होत्या. पण नंतरच्या काळामध्ये भिक्षुणी संघ किंवा अगदी भिक्षू संघ सुद्धा हे सामाजिक कार्यांमध्ये खूप हिरिरीने सहभागी झाले. आणि ते बौद्ध परंपरेचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे, ज्याला इंग्लिशमध्ये एंगेज्ड बुद्धिझम असं म्हटलं जातं. की हे सगळे सर्वसंग परित्यागी साधू आणि साध्वी आहेत, पण तरीसुद्धा समाजातल्या लोकांच्या उद्धारासाठी ते सगळ्या प्रकारे झोकून देऊन काम करत असतात. आणि जिथे त्यांची गरज असेल तिथे ते आहेत. बरोबर. हे खूप विशेष आहे, कारण इतर साधू साध्वी आपल्याला या पद्धतीने समाजाच्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले किंवा इतके गुंतलेले दिसत नाहीत. तर ते भिक्षू आणि भिक्षुणी संघाचं एक खूप महत्त्वाचं योगदान आहे. समाजापासून ते असे फटकून नाही आहेत, तर आपण स्वतः समाजाचा भाग आहोत आणि या समाजाप्रती आपलंही काही कर्तव्य आहे अशा जाणीवेने ते त्या समाजाच्या सुखदुःखांमध्ये मार्गदर्शकाची भूमिका निभावत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे हिंदू तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान या सगळ्यामध्ये अशी अनेक साम्यस्थळं तुम्हाला अभ्यासताना दिसत असतील, त्याविषयी सांगा. नक्कीच. तुम्ही खूपच असा मोहात पाडणारा प्रश्न विचारला आहेत आणि किती पद्धतीने त्याचं उत्तर देऊ असं मला झालं आहे. पण आपल्या श्रोत्यांसाठी मला एक फार महत्त्वाची ठळक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे हिंदू, बौद्ध आणि जैन हे तिन्ही धर्म आणि या तिन्ही सामाजिक परंपरासुद्धा एकाच समाजाचा भाग आहेत. म्हणजे त्या सगळ्या अभिजात भारतीय परंपरेचा भाग आहेत. आणि तिथे त्यांच्यामधलं एक जाणवणारं ठळक वैशिष्ट्य म्हणजे एकतर अनेकतेचा सन्मान आणि दुसरं
असं काय म्हणावं त्याला, म्हणजे परमताबद्दलची सहिष्णुता, हां, दुसऱ्याच्या मताचा आदर आदर करणं. आपल्याकडे कुठेही कुठल्याच या परंपरेमध्ये एक ग्रंथ, एक प्रेषित किंवा एकच शिकवण असं नाही. तर जी काही शिकवण आहे या तिन्ही परंपरांमध्ये ती अनेकविध मार्गांनी व्यक्त झालेली आहे. आणि त्यामुळे ऋग्वेदामधलं जे वचन आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती, त्याचं तंतोतंत पालन या तिन्ही परंपरांमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे हिंदू धर्मात तर ते आहेच, पण जैनांमध्ये त्यांच्या अनेकांतवादाच्या रूपाने आणि बौद्ध परंपरेमध्ये त्यांच्या मध्यम मार्गाच्या रूपाने या तत्वाचं आपल्याला पालन होताना दिसतं. आणि म्हणून आपल्याकडे कधी धर्मयुद्ध झाली नाहीत. जे सगळे होते ते जरी मतभेद असले, 3 वेगळे धर्म आहेत म्हणजे त्यांच्या शिकवणीमध्ये कुठेतरी भेद असणारच, पण तरीसुद्धा ते गुण्यागोविंदाने नांदत होते. अशी धार्मिक युद्ध किंवा असे प्रकारची आक्रमणं आपल्याकडे झालेली दिसत नाहीत. करुणा किंवा मैत्री किंवा अहिंसा हा सगळ्या धर्मांमधला एक समान धागा आपल्याला दिसतो. अगदी खरं. आणि प्रेमाच्या सूत्राने, म्हणजे प्रेमाने माणूस जिंकणं, हे आपल्याकडे परंपरा राहिलेली आहे असं म्हणता येईल. बौद्ध विचार हा कालातीत मानला जातो, की तो तुम्ही म्हणालात तसं शतकानुशतकं काही हजारो वर्षांपूर्वी उदयाला आलेलं असं हे तत्त्वज्ञान आहे, जे माणसाच्या अंतापर्यंत त्याची सोबत करणारं असं आहे. तर सर्वसामान्य माणसाला आजच्या काळामध्ये बौद्ध विचार हा कशा कशा पद्धतीने अंगीकारता येईल आपल्या रोजच्या जगण्यामध्ये. बरोबर. हेही खूप सुंदर आहे. म्हणजे अनेक पद्धतीने आपल्याला सर्वसामान्य माणसासाठी बौद्ध विचारांचं उपायोजन काय असेल हे सांगता येईल. तुम्ही आत्ताच उल्लेख केला त्याप्रमाणे प्रेम आणि करुणा हा या धर्माचा स्थायी भाव आहे. परंतु आज 21व्या शतकाचा विचार करता त्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आणि ते म्हणजे त्याचं समतावादी विचार. हे खूप महत्त्वाचं आहे. सगळे मानव एकच आहेत हा या विचाराचा स्थायी भाव आहे. आणि त्यामुळे आपली जी व्यक्तिगत उन्नती आहे किंवा आपण समाजाबरोबर जी उन्नती करून घेणार आहोत ती आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी होणार आहे. कोणाच्या कृपेकडे आपण डोळे लावून बसायचं नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला झटावं लागणार आहे आणि सर्वांना सारखंच झटावं लागणार आहे. हा विचार त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि म्हणजे समाज म्हणून मोठं व्हायचं आहे आपल्याला. खूपच. केवळ आपल्या व्यक्ती म्हणून आपण उंच होणं हे आपलं याच्यामध्ये काहीच साध्य होत नाही. सगळेजण एकत्र पुढे गेले तर आपण समाज म्हणून खूप निरोगी समाज आणि खूप असा आशावादी समाज, सगळ्यांना भविष्यामध्ये ज्याच्याबद्दल ओढ वाटेल अशा प्रकारचा समाज आपण निर्माण करू. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ज्ञान आणि आपले सद्गुण याच्यामुळेच आपली प्रगती साध्य होते. आपल्याला यश याच्यामुळे मिळतं, याच्यावरचा एक दृढ विश्वास. तर आपलं ज्ञान आणि आपले गुण हे आपल्याला पुढे घेऊन जातात. म्हणजे आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्याला पुढे जायचं आणि प्रयत्नांच्या. प्रत्येकामध्ये बुद्ध होण्याची क्षमता आहे. हा आजच्या जखमी मानवतेला एक मोठा मोलाचा संदेश आहे. कारण आपण खूप असे खचून गेलेलो असतो आणि आजची सगळी युद्धसदृश परिस्थिती बघता आपल्यामध्ये बुद्धत्वाची लक्षणं आहेत हे जर कोणी आपल्याला आग्रहाने सांगितलं तर केवढा एक आशेचा किरण आपल्याला समोर दिसू शकतो. त्यामुळे आजच्या मानवतेसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ती फुंकर घालून स्वतःतला अग्नी प्रज्वलित करणं आणि की ज्ञानाचा प्रकाश हा आपण शोधणं हे गरजेचं आहे. बुद्धाने स्वतः आपल्याला इतिहास सांगतो त्याप्रमाणे त्याला 4 दृश्य दिसली. एक जखमी रोगी मनुष्य, नंतर प्रेतयात्रा, अत्यंत वृद्ध मनुष्य आणि मग नंतर एक संन्यासी. जनरली जेव्हा तुम्ही बुद्ध गुंफा वगैरे बघता तिथे ही 4 जे दृश्य आहेत ही आर्य सत्य म्हणून सांगितलेली असतात. पण त्या ह्याच्यातून त्यांनी जे अधोरेखित केलं की हे माझं वैयक्तिक दुःख नाही आहे, तर संबंध मानवता ही या दुःखाच्या कचाट्यात सापडलेली आहे. म्हणजे स्वतःच्या अनुभवावरून एक वैश्विक सत्य त्यांनी लोकांसमोर मांडलं. हा त्याच्या दूरदर्शीपणाचा एक केवढा तरी मोठा आपल्यासाठी पुरावा आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला जे संचित मिळालं ते 2500 वर्षानंतर सुद्धा आपल्या बरोबर आहे. दुःखाच्या विचारात सगळं इथे थांबायचं नाही, सतत बदलत असतं. बदल हा जगाचा स्थायी भाव आहे हे सर्वसामान्य माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज दुःख आहे तर उद्या चांगले दिवस येतील, पण उद्या चांगले दिवस आले म्हणून परत बेफिकीर राहायचं नाही. हे जे सतत बदलत राहणारं आयुष्य आहे
ते सुद्धा आपण सत्य म्हणून स्वीकारायला पाहिजे. सगळं अनित्यच असेल, पण मग शाश्वत काय आहे? हां. तर शाश्वत जे आहे ते आपल्या मनाची शांती, आपल्या मनामधल्या अनेक वासना कमी करणं. हा शब्द आवडणार नाही कदाचित कोणाला, पण हावरटपणा मनाचा तो कमी करणं, त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं आणि आजूबाजूच्या जगाकडे करुणेच्या दृष्टीने बघणं, प्रेमाने बघणं आणि तटस्थपणे जीवन घालवणं. खरं म्हणजे आजच्या 21व्या शतकामध्ये आपल्याला याच मूल्यांची गरज आहे. कारण आज विज्ञान तंत्रज्ञान आपल्यासमोर इतके ऑप्शन्स उघडत आहे आणि आपण सगळेच बघतोय की आपल्या सोशल मीडियामुळे जे हवं ते आपल्याला एका क्षणाच्या आत मिळत आहे. म्हणजे प्रयत्न करून काही मिळवण्याची आपली सवय कमी होत चालली आहे. खरं आहे. म्हणजे आता कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तर इतकं मोठं दालन निर्माण झालंय की माणूस स्वतःची विचारशक्ती कुठे वापरत नाहीये. आणि मग ते असं व्हायला नको ना की एकेकाळी माकड सदृश प्राण्यामधून आपण आलो आणि आपली शेपटी गळून पडली, कारण तेव्हा ती गरजेची नव्हती. काही काळाने हा धोका नको यायला की अरे आपण आपल्या बुद्धीचा वापर करत नाही आहोत, तर जे बुद्धी हे आपलं महत्त्वाचं साधन आहे तेच हळूहळू कमी होत जाईल, असं व्हायला नको. म्हणून तो बुद्धी आणि आपले गुण ह्याच्यावरती त्यांनी दिलेला भर हा आपण खूप लक्षात ठेवायला पाहिजे. ते दिसत नाही आपल्याला त्याच्या शिकवणीमध्ये, असं एकदम ठळकपणे त्यांनी म्हटलेलं दिसत नाही, पण जे त्यांनी लोकांसमोर धर्माच्या माध्यमातून सांगितलं ते हेच आहे. त्रिपिटकांमध्ये आपल्याला अनेक बुद्धाच्या गोष्टी वाचायला मिळतात. खरं तर लहानपणापासून आपल्याला जातक कथांच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या काही गोष्टी म्हणून त्या पुढे आल्या आणि त्याच्यातनं खूप सोप्या सोप्या उदाहरणातनं चांगली तत्व ही लहान वयातच म्हणजे संस्कार रूपाने मुलांमध्ये रुजावीत असा प्रयत्न आपल्याला दिसतो. तुम्ही उल्लेख केलात त्या जातक कथा, आणि आज सगळ्यांना ज्या परिचित झाल्या आहेत त्या झेन परंपरेमधल्या कथा, हे बुद्धाचे विचार आत्मसात करण्याचे आणखीन सोपे मार्ग आहेत. की त्याचा विचार किंवा त्याची वागण्याची पद्धती किंवा इतर लोकांशी संवाद साधण्याची त्याचं कौशल्य, हे सगळं आपल्याला या वेगवेगळ्या कथांच्या रूपातून दिसतं. ते विचारही आपल्या समोर येतात आणि त्यातून आणखीन एक पैलू मला अतिशय जाणवणारा की त्याच्यामध्ये समुपदेशन करण्याची खूप मोठी शक्ती आहे. म्हणजे लोकांचं समुपदेशन, ज्यांना गरज आहे त्यांचं समुपदेशन, पण त्याचबरोबर स्वसमुपदेशन, असे दोन्ही उद्देश बुद्ध विचारामधून आणि बुद्ध मार्गाच्या अवलंबातून साध्य होऊ शकतात. ते खूप आकर्षक पैलू आहे याचा. कारण आज आपण मेंटल हेल्थ हा विषय जर आपण घेतला तर आज समुपदेशकांची गरज वाढते आहे. ती जर गरज वाढत असताना आपण स्वतःलाच असं काहीतरी ट्रेनिंग दिलं की अरे मला कोणाकडे जावं लागणार नाही, तर मला स्वतःला खंबीर बनता येईल, अशी जर शक्यता आपल्याला दिसायला लागली तर संबंध मानवजातीसाठी तो केवढा तरी एक मोठा आधाराचा मुद्दा ठरेल. मनाचं सामर्थ्य वाढवणं. बरोबर. संपूर्ण जगाकडे सम्यक दृष्टीने पाहणं हे भगवान गौतम बुद्धांनी केलं, तर तो दृष्टिकोन थोडा स्पष्ट करून सांगाल का? प्रयत्न करता येईल. इंग्रजीमध्ये सम्यक शब्दाचा प्रतिशब्द म्हणून राईट व्हिजन, राईट रिझॉल्व असं म्हटलेलं असतं. म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, आणि राईट याचा अर्थ परफेक्ट म्हणजे परिपूर्ण. सो परिपूर्ण दृष्टी, परिपूर्ण संकल्प, अशी ती आर्य अष्टांग मार्गामधली 8 पायऱ्यांची आपल्याला विचारधारा दिसते. या 8 विचारधारांना 3 सूत्रांमध्ये आपल्याला एकत्र बांधता येतं. सम्यक प्रज्ञा, सम्यक शील आणि सम्यक समाधी. तेव्हा मनुष्याच्या व्यक्तिमत्वामधला बौद्धिक पैलू म्हणजे सम्यक प्रज्ञा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा आचरण विषयक पैलू म्हणजे सम्यक शील, आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा मानसिक आध्यात्मिक पैलू म्हणजे सम्यक समाधी. हे सम्यक्त्व म्हणजे हे परिपूर्णत्व आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणावं असं त्याचा संदेश आहे. की तिथे कुठल्या किलमिशांना, कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना किंवा कम अस्सल किंवा अशा हिणकस विचारांना, हिणकस पैलूंना कुठे स्थान असू नये. तर आपण आपल्या मनाची शुद्धी एवढी गाठावी की त्याच्यामध्ये आपली बुद्धी झळाळून उठेल, आपलं प्रत्येक कृत्य हे परिपूर्ण असेल आणि आपली मनोवस्था ही ध्यानावस्थाच होईल असं त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. सो एका परीने सगळेजण संतपदालाच पोचतील, कारण शेवटी चौथं जे दृश्य त्याला दिसलं ते अतिशय आनंदी
मुद्रेने चाललेल्या साधूचं होतं. हो. म्हणजे त्या साधूच्या चेहऱ्यावर कुठल्याही चिंता नव्हत्या. त्या चिंता नव्हत्या म्हणजे त्याला खरोखर चिंता नव्हत्या असं नाही, पण तो त्या चिंतांमधून इतका अलिप्त झालेला होता की त्या चिंता त्याला स्पर्श करू शकत नव्हत्या. इतकी परिपूर्ण अवस्था आपली असली पाहिजे, हा त्या सम्यक शब्दातून आपल्याला दिलेला संदेश आहे. वा, हे ऐकायला खरंच खूप छान वाटतंय आणि ते आत्मसात करणं, प्रत्यक्षात आणणं हे तितकंसं सोपं नाही, हेही लक्षात येतं. आधुनिक काळामध्ये हा बुद्ध विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला मोठ्या प्रमाणात समजावून सांगण्याचं कार्य केलं. त्यांच्याविषयी थोडं सांगा. नक्कीच. आपले संबंध भारत वर्षाच्या दृष्टीने तो एक अभिमानाचा विषय आहे आणि मी त्याच्याकडे 2 दृष्टीने बघू इच्छिते आणि श्रोत्यांचंही लक्ष त्या 2 पैलूंकडे वेधून घेऊ इच्छिते. 20व्या शतकामध्ये भारतातला बौद्ध विचार कुठल्या स्वरूपात आहे असा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला 2 दिशा दिसतात. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं बौद्ध धर्माचं पुनरुत्थान, त्यांनी प्रसारित केलेलं नवयान, आणि दुसरं म्हणजे गोएंकाजींनी प्रसारित केलेला विपश्यना ध्यानमार्ग. या दोन्ही उपपरंपरांकडे लोक सारख्याच उत्साहाने आकृष्ट झालेले आहेत. हे आपण सगळ्या त्याचा अनुभव घेतो आहोत की जर सामाजिक राजकीय पैलूंचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं नवयान हे आपल्याला खूप मार्गदर्शक आहे आणि समतेचं तत्त्वज्ञान पूर्ण तळागाळापर्यंत झिरपवणारा बौद्ध विचार त्यांनी आपल्या नवयानातून दिला. वा, म्हणजे समता तत्वाला प्राधान्य देऊन त्यांनी तो विचार आपल्यासमोर मांडला. पण त्याचबरोबर मनुष्याची आध्यात्मिक भूक आणि त्याची आध्यात्मिक झेप याला न्याय देणारं एक वेगळा प्रवाह गोएंकाजींनी आपल्यासमोर ठेवला आणि वेगवेगळ्या विपश्यना केंद्रांमधून जर ध्यान करणारे लोक बघितले तर आपल्याला दिसतं की याही मार्गाची लोकांना तेवढीच गरज आहे. अगदी भेदाभेद भ्रम अमंगळ हे आपल्याकडे जे म्हटलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये रुजवण्याचा, प्रसार करण्यामध्ये आपलं आयुष्य वेचलं. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही म्हणाला तसं आज तरुण पिढी सुद्धा मोठ्या प्रमाणावर विपश्यना केंद्रांमध्ये जातीये, त्याची गरज वाटतेय की कुठेतरी शांत व्हावं. हे माणसाची एक आत्मिक, आध्यात्मिक अशा प्रकारची गरज झालेली आहे. आणि कुठलाही बॅगेज न ठेवता, म्हणजे कोणीही व्यक्ती त्या विपश्यना केंद्रामध्ये जाऊन ते ध्यान करू शकते. त्याच्याकरता तुम्ही बुद्धाचे अनुयायी असलं पाहिजे असं नाही. तिथे जे तुम्हाला मनाची शांती मिळेल ती अवर्णनीय आहे आणि सगळ्या कंडिशनिंगच्या पलीकडे जाणारी आहे. खरंच शुद्ध विचारांचं चांदणं हे आपल्याला भगवान गौतम बुद्धांनी दिलेलं आहे आणि त्यातल्या काही बिंदूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न, त्यातल्या काही तारकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आज आपण आपल्या विचारातून, आपल्या वक्तव्यातून आमच्यापर्यंत पोहोचवलात. डॉक्टर मिनल कातर्णेकर, आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, कालातीत बुद्ध विचार डॉक्टर मिनल कातर्णीकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
श्रोतेहो, याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.